हाय हॅलो जय महाराष्ट्र ताईंनो, कशा आहात? मजेत ना? तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. ऊन एवढं झालं आहे ना की खूप गरमी व्हायली आहे आणि पावसाचा तर पत्ताच नाही आहे. पेरण्या झाल्यात पण पूर्ण पीक हे कोलमेजून जाते. पाण्याची खूप गरज आहे पण माहीत नाही पाणी कधी पडेल. पाऊस खूप 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 गरज आहे. मेघराजाची वाट पूर्ण शेतकरी बघत आहेत. तर हा आहे दुपारचा व्लॉग. जेव्हा सकाळी नाश्त्याला आलू पराठा बनवला होता आणि त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती. तर दुपारच्या जेवणामध्ये बनवली होती भाकरी आणि भात आणि तुरीचं वरण. तर असं 3 मेनू होते. तर मुलींना सांभाळत आपण घरकाम त्यानंतर त्यांची जबाबदारी ते सर्व असं पार पाडावं लागतं एका गृहिणीला. ती दिवसभर नॉनस्टॉप ही बिनपगारी फुल अधिकारी असते ही हाऊसवाईफ. तर तिला तिचे स्वप्न जगण्यासाठी, तिला तिचे कधी इच्छा पूर्ण करण्यासाठी तर वेळ हा त्याच्यातूनच काढावा लागणार आहे. तर आपण हाऊसवाईफ आहोत, यामधूनच आपल्याला फुल पगारी फुल अधिकारी बनायचं आहे. तर त्यासाठी काय काय तयारी करावी, आपण कशी स्टडी करावी याविषयी मी छोटेसे व्हिडिओ शेअर करणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सध्या आपण सरळ सेवेची किंवा मग MPSCची UPSCची तुम्ही कोणतीही परीक्षाची तयारी करत असाल तर त्यातून बेसिक अभ्यास हा आपला पूर्ण पाहिजे. तर बरेच जण म्हणतात की आई झाल्यानंतर स्त्री ही कमजोर होत असते. तर मी तसं नाही म्हणत. ते तर बरोबर आहे, पण जेव्हा एक स्त्री आई होते तर ती शरीराने जरी कमजोर झाली असली तर ती मनानं खूप ताकदवार असते. तर पूर्ण ब्रह्मांडाला बदलण्याची ताकद एका आईमध्ये असते. तर आपल्या मुलांसाठी ती काहीही करू शकते. तर त्यांच्यासाठी जीव धोक्यात घालून ती त्यांना जन्म देते. तर त्यांच्यासाठी ती काय करू शकते ह्याची बरीचशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. तर दुपारच्या जेवणामध्ये अशी भाकरी वरण आणि भात असं मी बनवला होता. तर मुलींना दुपारच्या जेवणात भातवरण खायचा होता. तर त्यांच्यासाठी भातवरण आणि शरूच्या पप्पांना नेहमी भाकरीच लागते. त्यांनी पोळी पण जास्त खात नाहीत, फक्त भाकरीच खातात. तर त्यांच्यासाठी भाकरी टाकली. तर दिवसभराचं असं रुटीन असतं, सकाळ दुपार संध्याकाळ हा स्वयंपाक भांडी आणि धुणी ह्याच्यातच एका स्त्रीचं पूर्ण आयुष्य निघून जातं. हाऊसवाईफ काय करते, ती घरात काय करते ह्याचं उत्तर प्रत्येकाला माहीत असतं. तरीसुद्धा हा प्रश्न विचारला जातो की ती घरात काय करते. ती घरात काय करते तर ती काय करते याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे की ती एक नोकरीसुद्धा मिळवू शकते, एक सक्षम उद्योजिकासुद्धा ती बनू शकते, ती काहीही करू शकते. कारण आई ही मनाने एक सक्षम अशी ताकदवार व्यक्ती असते जी पूर्ण कुटुंबाला सांभाळते. तर ह्याचं एक जिवंत उदाहरण द्यायचं तर एक पूर्ण अख्खं जग, एक भारताला सांभाळणारी आपली राष्ट्रपती आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे उदाहरण आहेत. तर स्त्रीमध्ये जेवढी ताकद आहे ना ती एका देवामध्ये सुद्धा नाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर देवाचं दुसरं रूप ही एक आई असते. तर मलाही तसंच काय करावं काय नाही काही सुचत नव्हतं, पण तरीही मी डेली ब्लॉगिंगची सुरुवात केली. तर चॅनलला नक्की सपोर्ट करा. याच माध्यमातून मी तुमच्याशी छोटे व्हिडिओ शेअर करते. तर हे आहे आमचं बाहेरचं ऊन. बघा किती ऊन तापले, उन्हाळ्यापेक्षासुद्धा जास्त ऊन होते. तर शेतीमध्ये पेरणी झाले आहेत पण पाऊसच नाही आहे. तर अशी एखाद्या देवाची वाट कशी बघतो तशी पावसाची वाट आम्ही शेतकरी बघतो आहे. तर माहिती नाही कधी पाऊस पडेल. पाऊस खूप गरजेचा आहे सध्या. तर ह्याचं नुकसानही आपणच आहे. झाडे तोड, प्रदूषण यामुळे सुद्धा पडत नसेल शक्यतो, पण कोणतंही कारण असू द्या पण पाण्याची तर गरज आहे. तर स्वामी कृपेने लवकरात लवकर पाऊस पडो, कारण पेरणीला अगोदरच उशीर झाला होता आणि त्यामध्ये असं. तर माझ्या घरी कोंबड्या एवढ्या झाल्या आहेत ना की ते कुठं आणि कशा बसून अंडी देऊन जात आहेत हे मलाच कळत नाही आहे. तर ही बघा कोंबडी दुपारच्या वेळेस अशी वर कपाटाच्या वर जिथं मी पोते आणि एक डब्बा ठेवलेला आहे त्याच्या पाठीमागं ती अंडी देण्यासाठी आली होती. आणि आज होता संडे, तर शनिवारी घरी असल्यामुळं ह्या तिघींचा असा मस्तसा गोंधळ चालू होता. ही आहे माझ्या चुलत नंदनबाईची मुलगी जी 2 दिवसापूर्वी गावी आली होती. तर त्यांच्यासोबत त्यांचा सारखा असा खेळ चालू होता. तर दिवस पूर्ण अख्खा त्यांचा खेळण्यामध्येच गेला. तर तिने होमवर्कसुद्धा केला नाही आज आणि असा बघा अवतार करून बसली होती. तर त्यानंतर भूक लागली म्हणून आली आणि जेवण केलं.
जेवण केल्यानंतर तिचं ना होमवर्क करायला तिला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि धुवल्यानंतर तिला होमवर्क करण्यासाठी बसवलं. तर हे बघा, तिचा होमवर्क चालू होता तोपर्यंत मी माझ्या रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागले. तर सर्वात अगोदर कोंबड्यांना डालून घेतलं खुराड्यामध्ये, कारण माझ्या घरी कोंबड्या आहेत, त्यांना डालावं लागतं संध्याकाळी आणि सकाळी सोडावं लागतं. तर त्यांना डालल्यानंतर रात्रीच्या खिचडीची तयारी केली. त्यामध्ये मुगडाळीची खिचडी थोडीशी बनवायची होती. दुपारी थोडंसं उशिरा जेवल्यानंतर तेवढीशी भूक नव्हती, तर मुगडाळीची खिचडीच पचनासाठी हलकी असते त्यासाठी बनवली. आणि लाईट गेल्यामुळे मुली थोडंसं बाहेर गेल्या होत्या आणि त्यांचे पप्पा त्यांना घेऊन गेले होते. तर मुगडाळीच्या खिचडीमध्ये पत्तागोबी, आलू वगैरे टाकून बनवली. ह्या मुलींना खूप सतवत होत्या आणि एकदम लाईट गेली नाही तर त्या बसतच नाही. शर्वरी तर खूप भीती आहे ती, तर ती गेली बाहेर थोड्या वेळासाठी. तर बाहेरून आल्यानंतर असा डान्स करत होती, कारण भूक लागली ह्या तिचं